श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम चतुर्थः सर्गः. श्री शंकर म्हणाले, जाता जाता मार्गावर पर्वताचे शिखरच की काय असा उभा असलेला वृद्ध जटायू रामाच्या दृष्टीस पडला. त्याला पाहताच हे काय आहे असा विस्मय होऊन राम लक्ष्मणाला म्हणाला, सौमित्रे, धनुष्य आण. हा राक्षस पुढे उभा आहे. ह्या ऋषीभक्षकाचा वध करतो. ते रामाचे वचन ऐकून रुद्रराज जटायू भयपीडित झाला आणि म्हणाला, रामा, तू माझा वध करावा हे तुला योग्य नाही. मी तुझ्या बापाचा प्रिय मित्र आहे. तुझे कल्याण असो. माझे नाव जटायू असून मी तुझे प्रिय करणारा आहे. तुझेच प्रिय करण्याच्या इच्छेने मी पंचवटीत राहीन. एखाद्या वेळी तुम्ही दोघेही शिकारीला गेलात तर मी जनककन्या जानकीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करीन. ते त्या गृध्राचे जटायूचे भाषण ऐकून राम स्नेहपूर्वक म्हणाला, गृध्र महाराजा, फार चांगले. येथेच फार दूर नाही अशा माझ्या आश्रमाजवळ वनामध्ये राहून तसे बोलल्याप्रमाणे माझे इष्ट करीत राहा. असे जटायूला सांगून आणि त्याला आलिंगन देऊन प्रभू राम बंधू लक्ष्मण आणि सीता यांसह पंचवटीला गेला. गौतमीच्या गोदावरीच्या तीरावर गेल्यावर पंचवटीमध्ये रामाने त्या बुद्धिमान लक्ष्मणाकडून एक अत्यंत विस्तीर्ण असे मंदिर तयार करविले. तेथे ती सर्व गोदावरीच्या उत्तर तीरावर त्या मंदिरात राहत असत. त्या स्थलासभोवती कदंब, फणस, आंबे इत्यादी पुष्कळ वृक्ष दाटलेले होते. असे एकांताचे, माणसांची गर्दी नसलेले, रोगरहित ते स्थल होते. तेथे बुद्धिमान लक्ष्मणाच्या साहाय्याने सीतेच्या चित्ताचे रंजन करीत राम राहिला. हा दुसरा देवलोकच की काय असे रामाला वाटून तो तेथे आनंदाने राहिला. लक्ष्मण प्रत्येक दिवशी त्यांना कंद, मुळे आणि फळे आणून देत असे. त्याचे मन सर्वदा रामसेवेत तत्पर असे. धनुष्यबाण हातात घेऊन सर्वत्र लक्ष ठेवून तो रात्री जागत असे. ती तिघे प्रत्येक दिवशी गोदावरीच्या तीरावर स्नान करीत असत. कोठे जाणे येणे झाल्यास सीता दोघा रामलक्ष्मणांच्या मध्ये चालत असे. संतुष्ट अंतःकरणाने नित्य पाणी आणून लक्ष्मण त्यांची प्रतिदिवशी प्रेमपूर्वक सेवा करीत असे. अशा रीतीने ती तिघे सुखाने राहिली. एकदा परमेश्वर राम एकांतात बसला असता मोठ्या विनयाने नम्र होत जाता लक्ष्मण त्याला म्हणाला, भगवन कमलनयना रामा, मोक्षप्राप्तीचे निश्चित साधन कोणते ते तुझपासून ऐकावे अशी माझी इच्छा आहे. तर तू मला ते संक्षेपाने सांगावे. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, त्याचप्रमाणे त्या ज्ञानाची पोषकची भक्ती वैराग्यादी साधने त्यांसंबंधीही हे रघुश्रेष्ठा मला सांग. हे सांगणारा ह्या भूतलावर दुसरा वक्ता नाही. श्रीराम म्हणाले, वत्सा, ऐक. गुह्यापेक्षाही अधिक गुह्य असे ज्ञान तुला सांगतो. ते झाल्याने मनुष्याचा काल्पनिक भ्रम तत्काळ दूर होतो. प्रथमतः तुला मायेचे स्वरूप सांगतो, त्यानंतर ज्ञानाचे साधन, त्यानंतर ज्ञान, त्यानंतर विज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि त्यानंतर ज्ञेय असा जो परमात्मा, त्याच संबंधी सांगेन. हे जाणल्याने मनुष्यप्राणी भयापासून, संसार भयापासून मुक्त होतो. आत्म्याहून भिन्न अशा शरीरादिकाच्या जडाच्या ठिकाणी हा आत्मा अशी जी आत्मबुद्धी होते तीच माया होय. तिच्या योगे करून हा संसार कल्पिला जातो. हे कुलनंदना लक्ष्मणा, मायेची निश्चित अशी दोन पुरातन रूपे आहेत. ती विक्षेप, पसारा रूप व आवरण, आच्छादन रूप ही होत. त्यापैकी पहिले विक्षेप रूप प्रकृतीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत स्थूल सूक्ष्म भेदरूप सर्व जगताची कल्पना करते व दुसरे आवरण रूप अखिल ज्ञानरूपाला आच्छादून असते. माया केवळ परमात्म्यावर, परमात्म्याच्या आधारावर विश्वाची रचना करीत असते.
भ्रांतीने दोरीवर सर्पाचा भास व्हावा त्याप्रमाणे हे सर्व आहे. विचार केला असता काहीच सत्य नाही. मनुष्य जे जे काही ऐकतात, पाहतात, स्मरतात ते सर्व स्वप्नाप्रमाणे अगर मनोरथाप्रमाणे मिथ्या आहे. संसार वृक्षाचे बळकट मूळ देह हाच होय असे म्हटले आहे. पुत्र, स्त्री इत्यादी संबंध देहामुळेच होत. तसे नसेल तर आत्म्याला त्यांचा उत्तरदारादिकांचा काय संबंध? पंचस्थूलभूतांचा स्थूल देह, 5 सूक्ष्मभूते, अहंकार, बुद्धी, दशेंद्रिये, चैतन्याचे प्रतिबिंब, मन, मूलप्रकृती ह्या सर्वांना क्षेत्र असे नाव आहे. देह असेही ह्याला म्हणतात. ह्या सर्वांहून जीव वेगळा आहे. तोच परमात्मा होय. तो परमात्मा विकाररहित आहे. त्या जीवाचे सत्य ज्ञान होण्याची साधनेही सांगतो, ती ऐक. जीव आणि परमात्मा हे पर्याय शब्द, एकार्थवाचक शब्द आहेत. ह्या दोहोत भेदभाव नाही. त्याला परमात्म स्वरूपाला प्रमाण किंवा इयत्ता नाही. आता त्याचे ज्ञान होण्याचा उपाय सांगतो. दंभ, हिंसा ह्यांचा त्याग, दुसऱ्यांनी केलेली निंदा सहन करणे, सर्वत्र सरळपणा, मन, वाणी आणि शरीर ह्यांच्या योगे उत्तम भक्ती करून सद्गुरूंची सेवा, शारीरिक आणि मानसिक शुद्धी, सदाचरणात स्थिरता, मन, वाणी आणि शरीर ह्यांचा निग्रह, विषयांची इच्छा न करणे, अहंकार बुद्धी सोडणे, जन्म जरादिकांचा विचार, संसाराच्या ठिकाणी अनासक्ती, पुत्र, स्त्री, धन इत्यादिकांविषयी अप्रीती, इष्ट किंवा अनिष्ट स्थितीतही चित्ताची समता, सर्वांतर्यामी असणारा जो मी राम त्याच्या ठिकाणी अनन्य भक्ती, जनसमुदायरहित पवित्र स्थानी राहणे, प्राकृत जनसमाजाशी प्रेमसंबंध न ठेवणे, आत्मज्ञानप्राप्त्यर्थ सतत उद्योग, वेदांतार्थाचे अवलोकन ह्या वर सांगितलेल्या गोष्टींनी ज्ञान होते. ह्याच्या विपरीत गोष्टींनी विपरीत परिणाम अज्ञान होतो. मी चिदात्मा, बुद्धी, प्राण, मन, देह, अहंकार याहून निराळा, नित्यशुद्ध, ज्ञानरूप आहे असे ज्या ज्ञानाने मनुष्य जाणतो तेच ज्ञान शब्दादिक असे मी निश्चयपूर्वक समजतो. आणि जेव्हा ह्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा ते विज्ञान, अपरोक्ष ज्ञान होय. आत्मा सर्वत्र पूर्ण ज्ञानानंदरूप असा आहे. तो अव्यय, विकाररहित आहे. त्याच्या ठिकाणी बुद्ध्यादिकांचे रागद्वेषादी धर्म नाहीत. तो परिणामादी रूपांतरादी रहित आहे. तो स्वतःच्या प्रकाशाने देहादिकांना प्रकाशित करतो. त्याच्या स्वरूपाला कशाचेही आवरण नाही. तो एकरूप अद्वितीय आहे. तो सत्य, ज्ञान, अनंत इत्यादी लक्षणांनी युक्त आहे. तो कोठेही आसक्त होत नाही. तो स्वयंप्रकाश आहे. तो सर्वद्रष्टा आहे. तो अपरोक्ष ज्ञानाने जाणला जातो. गुरुकडून शास्त्रोपदेश, महावाक्योपदेश होऊन तो जीवात्मा व शिवात्मा ह्यांचे ऐक्यज्ञान होते. तेव्हाच संसाराचे मूळ अशी अविद्या आपली कार्ये व करणे इंद्रिये ह्यांसह वर्तमान परमात्म्याच्या स्वरूपी लीन होते. ह्या अवस्थेला मुक्ती असे म्हटले आहे. हा आत्मप्राप्तीचा, आत्मज्ञानप्राप्तीचा उपाय आहे. रघुनंदना लक्ष्मणा, परात्मा जो मी, त्या माझे मोक्षवस्थारूपी स्वरूपज्ञान, विज्ञान आणि वैराग्य ह्यांसहित तुला मी सांगितले. परंतु जे माझ्या भक्तीच्या ठिकाणी विन्मुख असतात त्यांना ह्या स्वरूपाची प्राप्ती दुर्लभ आहे असे मी समजतो. डोळे असूनही रात्री मनुष्याला चांगले दिसत नाही, पण दिवा जवळ घेतला असता जागा नीट दिसू लागते. त्याचप्रमाणे माझी भक्ती ज्यांच्या ठिकाणी वसत आहे त्यांना आत्मस्वरूप स्पष्टपणे समजते. आता माझी भक्ती कशाने प्राप्त होते ते थोडक्यात सांगतो, नीट ऐक. माझ्या भक्तांची संगती, माझी आणि माझ्या भक्तांची निरंतर सेवा, एकादशीचे उपोषण वगैरे नियम, जयंत्यादी माझ्या उत्सवांची आवड, माझ्या कथांचे श्रवण, पठण आणि कीर्तन
ह्यांसंबंधी आसक्ती, माझ्या पूजेत दक्षता आणि माझ्या नामाचा सतत जप ही ती साधने होत. अशा रीतीने माझ्या ठिकाणी जे सतत आसक्त होतात त्यांची माझ्या ठिकाणी निरंतर निश्चल भक्ती जडते. ही जडली असता मग मिळवण्याजोगे काय राहिले? म्हणून माझ्या भक्ती करणाऱ्याला ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य ह्यांची तत्काळ प्राप्ती होते आणि त्यांपासून मग त्याला मुक्ती मिळते. तुझ्या प्रश्नाला अनुसरून हे सर्व मी तुला सांगितले. ह्याच्या ठिकाणी मन ठेवून जो राहतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते. माझ्या भक्तीविषयी जो विमुख असेल त्याला हे ज्ञान सांगण्याचा कधीही प्रयत्न करू नये. परंतु जो कोणी माझा भक्त असेल त्याला प्रयत्नपूर्वक बोलावूनही हे ज्ञान द्यावे. श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन जो ह्याचे नित्य पठण करील तो अज्ञानपटलाने उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करून मुक्त होईल. जे माझा भक्तियोग करून माझ्या ठिकाणी आसक्त होतात त्यांचे मन अत्यंत शांत व निर्मल असते. त्यांच्या मनात माझी सेवा करण्याची अत्यंत आवड असते. शुद्ध आत्मज्ञान प्राप्तीची त्यास सदैव इच्छा असते. अशा भक्तांचा समागम जो कोणी करतो आणि ज्ञानसंपादन करण्याच्या कामी उद्युक्त राहतो, साधूंच्या सेवे वाचून दुसऱ्या कोठेही मनाची प्रवृत्ती करीत नाही, त्याच्याच हातात मोक्ष असतो आणि त्यालाच मी दर्शन देतो. इतर प्रकारांनी माझे दर्शन होणे शक्य नाही. अरण्यकांडातील अध्याय 4 समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.